आज खूप घाईघाईत आवरून आम्ही निघालो होतो, कारण आज आम्हाला जायचं होतं मामाच्या गावाला. मामाचं थोडं पायाला लागलं आहे म्हणून मामाला भेटायला. तर नमस्कार, मी दीपाली. मी माझ्या माहेरात आले होते आणि हे बघा गावाकडचं वातावरण, ते पाठीमागच्या वाड्यामध्ये बसले होते. तर मग म्हणलं चला, असंच माझा मूड झाला की आपण व्हिडिओ काढू. आणि नंतर मग आई म्हणाली तुला जायचं आहे उद्या, तर तू थोडा भाजीपाला पण घेऊन जा, मी आणून देते. पण मला व्हिडिओ काढायचा होता आणि वीर दादू पण बाहेर आल्यावर खूप फ्रेश होतात, म्हणून मग मीच त्यांना घेऊन आईसोबत आले. आणि आमचं गावाजवळचं शेत आहे, इथं आमचे गाय बैल वगैरे असतात. बैलगाडीत बसायला पण लेकरांना खूप मजा येते. तर मग मी आले होते घेऊन. आणि ही माझी बाची ओवी, ही पण आली होती इथं. ते बघा कशी बसली डम्मी. आणि ऋदू आजीच्या कडेवर बसला होता. आणि वीरा सायकल घेऊन आली होती ओवीची. दोघीजणी मस्त अशा बैलगाडीत बसल्या. वीरा तर घसरगुंडीसारखंच खेळत होती याला. मग ऋदू पण गेला लगेच. बरोबरीच असते यांची तिघांची, काही पण वस्तू घेतली की सगळ्यांना एकच लागते. आणि ऋदूला वाटत होतं मी ह्या आंबाला हात लावू, पण भीती वाटत होती त्याला. पण ही गाय घरची असल्यामुळे ही काही करत नव्हती हात लावला तरी. आणि छोटंसं वासरू दादू झाला होता तेव्हा, ते पण झालं होतं, म्हणजे छोटंच आहे ते अजून खूप. आणि बघ किती मस्त असं गवत लावलेलं आहे गाईला खायला. आणि नंतर आम्ही जात होतो इकडं. मोहरीचं एक छोटंसं एकच झाड होतं, ते एवढे मोहरी आले होते त्याला. मग मला वाटलं चला व्हिडिओ काढू आपण. खूप दाट मोहरी आली होती. आणि नंतर मग मिरची पाहिली मी, तर वाव म्हणलं किती फ्रेश आहे. आपल्याला एवढी महाग भेटते तिथे आणि इथे एवढं सगळं असतं. मग लगेच मी तोडायला सुरू केलं. आणि बघा कांदे लावलेले होते, ते अजून एवढे मोठे नव्हते झाले, पण मला 5 घ्यायची होती. मी म्हणलं आई मी घेते, तू माझा व्हिडिओ काढ. मी मस्त असं सगळं तोडून घेतलं. हिरव्या हिरव्या मिरच्या बघून असं वाटत होतं किती घेऊन यावं. मग मी थोड्याफार तोडल्या, कारण जायला आम्हाला खूप उशीर झाला होता तिथं. मग सगळंच घ्यायचं होतं, तर थोडं थोडं घेत होते मी सगळंच. आणि ती मिरची झाडे एवढे नाजूक असतात ना, की थोड्या मिरच्या तोडायला गेले की लगेच झाडाचेच फांदे तोडून निघतात. आणि कांद्याची पात पण घेत होते मी काही छोटे छोटे. खूप फ्रेश होते कांदा पण. खरंच जमीन ही असं एक, खरंच जमिनीला माता म्हणतात ना, ते हेच. आपण 1 पट दिलं की ते आपल्याला 10 पट देते. मग छान असं सगळं तोडून घ्यायचं होतं मला. खूप छान वाटत होतं इकडे, फ्रेश मस्त हिरवंगार सगळं बघून. वीरा आणि दादू ओवी तिघं पण आलेले होते सोबत. मला तर वाटत होतं किती घेऊ भाजीपाला आणि किती नाही. हे बघा, हे मिरचीचं झाड तर खाली वाकून गेलं, एवढ्या मिरच्या लागल्यात त्याला. एवढे सगळे कांदे उपटून घेतले मी पातीसोबत. आणि हे बघा, हे पालकाचं झाड एवढं वाढलं होतं, त्याला बी पण आलं होतं. यांच्या मागं कामं असल्यामुळे आईच्या वहिनीच्या, तर त्यांना हे सगळं तोडणं वगैरे होत नाही. आणि आपल्याला वाटतंय किती सगळं वाया चाललंय. हे बघा, ही शेपूची भाजी. आणि इथं मग छोट्या छोट्या ह्याच्या शेंगा होत्या चवळीच्या, त्या मी तोडून घेतल्या. छोट्या छोट्या होत्या पण खूप फ्रेश होत्या मस्त. मग मी सगळ्या तोडून घेतल्या.
समोर मी तुम्हाला दाखवते. हे बघा, शेपूची भाजी पण किती छान उगलेली आहे. त्याला शेपा यायला लागल्यात, म्हणजे एवढे मोठाले झाड झालेत ती. आणि आता ते पिवळे फुलं येऊन ते सुकून चाललेत, म्हणजे त्याला आता शेपा येणार आहेत. आणि हे इथं चांगला फ्रेश शेपू होता. मी दुसरीकडचा शेपू घेणार होते. मी फक्त इथून 2-4 जवळचे कांदे घेतले. लसण घेतला एक काढून. एक लसण पण खूप मोठा आला होता एक, तर तो घेतला मी उपटून. बघा, माती लागलेली काढून घेतली मस्त अशी. आणि मी जे करेल ते माझ्या विरोधी दिला तर करायचंच असतं. ती पण करत होती लगेच माझं बघून. आणि खूप फ्रेश झाली होती ती बाहेर आल्याने. तिला असं पण मामाच्या गावाला जायला खूप जास्त आवडतं. हे बघा, मोहरी पण किती छान फुलं आले. एकदम भारी वाटत होतं ते. येल्लो येल्लो झालं होतं सगळीकडे. आणि हे बघा, परत मी दुसऱ्या मिरचीच्या झाडाजवळ आले. किती छान मिरच्या आल्या होत्या बघा ना यार. एकदम फ्रेश होत्या, हिरव्यागार मस्त अशा. बघा, मोहरी पण किती छान आहे. खरंच यार, शेतातली गावाकडची मज्जाच वेगळी असते. इथं लसूण लावलेला आहे. मिरच्या बघा, ह्या पण किती छान आल्यात. वाव. नुसतं एक झालं की एक झाड मी बघत होते. मला वाटत होतं वाव वाव, म्हणजे इतकं छान होतं. इतकं खूप दिवसानंतर पाहिलं होतं मी. आणि लसण नंतर लावलेला होता. हा छोटा छोटाच होता, पण तरी मी त्याची थोडी थोडी पात घेतली. आणि हे बघा, हे काळ्या मिरच्या, ह्या तर बघा किती छान लागल्या होत्या. एकदम ग्रीन कलरचं झाड आणि ब्लॅक कलरची मिरची. किती छान वाटते ही तर. आणि मिरची खायला पण खूप छान लागते. असा ठेचा खाल्ल्यावर तर एक नंबर असतो. मग विरोधी ती लसणाची पात घेऊन डान्स करत होती इथं. तिला एकदम मोकळं मोकळं वाटत होतं. आई इथं दादूला घेऊन उभा राहिलेली होती. आणि मग इथं ही बघा, गावरान भाजी, चिलाची भाजी. आता मला ही भाजी घ्यायची होती. मी पहिले कधी खाल्ली नव्हती, पण मी ट्राय करणार होते आज. खूप जास्त हेल्दी असते म्हणा ही भाजी, तर मी करणार होते ही भाजी. हे बघा, चिलाची भाजी किती फ्रेश होती ही पण. आणि ही भाजी स्पेशल म्हणजे काय याच्यात, की याला कोणतंही खत वापरलेलं नाही आहे, कोणतंही फर्टिलायझर नाही आहे, कोणतंही औषध नाही आहे. खूप चांगली नैसर्गिकरित्या उगवलेली भाजी होती. मग मी खूप जास्त तोडून घेतली ही एक एक करून. आणि हिचं कोणतं बी पण लावलं नव्हतं. ही ॲटोमॅटिकलीच उगलेली निसर्गाकडूनच. म्हणून ही खूप जास्त हेल्दी असते भाजी. मस्त असं इकडं तिकडं जाऊन मी सगळ्या भाज्या काढून घेतल्या. आणि विरा दीदीची शूटिंग चालू होती. वाकडी उलटी सुलटी कसं पण काढत होती. आणि हे बघा, ही आपली मोहरीची भाजी आहे. ही मोहरीच्या भाजीचे पण खूप जास्त फायदे आहेत, पण आपण मोहरीच्या भाजीला खात नाही एवढं आणि महत्त्वही देत नाही. मोहरीची भाजी खूप जास्त हेल्थसाठी छान असते. आणि म्हणून मी आज म्हटलं होतं, आज सगळ्या अशा भाज्या घ्यायच्या आहेत ज्या आपण पहिले कधी खाल्लेल्या नाही, आणि त्याच भाज्या करून खायच्या. मी याची रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करेन, मी कशी बनवली कशी नाही. आणि हे पण एकदम नैसर्गिकरित्याच उगलेल्या होत्या. मागच्या वर्षी किंवा त्याच्या मागच्या वर्षी बी पडून ॲटोमॅटिकलीच उगलेल्या भाज्या होत्या. मग त्या भाज्या पण मी घेतल्या सगळ्या. आणि खूप फ्रेश होतं सगळं, माहिती का. एकदम हिरवं हिरवंगार, खूप छान वाटत होतं. मी अशी फ्रेश फ्रेश सगळी पानं तोडून घेतली.
खरंच थोड्या दिवसानंतर ना गावाकडे गेलं तर खरंच शेतात एखादा फेरफटका मारायलाच पाहिजे. खूप भारी वाटतं. आणि खरंच आपल्याला शहरात राहिल्यावर ना खाण्यापिण्याच्या बाबतीत, भाजीपाल्याच्या बाबतीत म्हणजे काहीच फ्रेश भेटत नाही. सगळं असं पाणी मारलेलं असंच भेटतं आणि जेवढं पाहिजे तेवढं भेटत नाही. इकॉनॉमिकली बी हे असतं आणि ते एवढं चांगलं नसतं. कोणी हात लावलेला 100 जणांनी बघितलेलं ते सगळ्या गोष्टी छान नसतातच. जशा या शेतातून भेटतात ना ते सगळ्यात छान असतं, एकदम बेस्ट. आणि हे बघा, आम्हाला सगळं घेईपर्यंत अंधार पडत होता. हे रस्ता सगळे लोक पण शेतातून येणं बंद झाले होते. आता अंधार पडायला लागला. म्हणलं चला आता जाऊया घरी. पण तरी म्हणलं एकदा व्हिडिओ घ्या गावाकडचा, सायंकाळ तुम्हाला दाखवावी म्हणून मी सगळ्यांचा एकदा परत व्हिडिओ घेतला. हे मोहरीच्या झाडाची मला कमालच वाटत होती. एवढंसं झाड आणि एवढ्या सगळ्या मोहऱ्याने वाकून गेलं होतं खाली. मी इथं घेतलेले सगळं हे काढून ठेवलं होतं. कांदे हे सगळं गोळा करून घेतलं आणि मग हे इथं बसले होते. यांच्याकडे आले आणि मग ओवी गेली होती घरी आणि दादू आणि वीराच थांबले होते. मग परत एकदा वीराला आणि दादूला बसवलं सायकलवर आणि आलो घरी. मस्त खूप जास्त छान वाटलं, खूप फ्रेश वाटलं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मला सबस्क्राईब करा. गावाकडची संध्याकाळ बघा, मस्त शेळ्या बांधलेल्या कोणाच्या दारी, कोणाच्या ढोरगुरं. बाय.